नमस्कार. मी योगेश जाधव. आज मी एका इंटरव्ह्यूला गेलो होतो. पुण्याच्या नामांकित संस्थांपैकी एक. आणि तिथे गेल्यानंतर माझा इंटरव्ह्यू झाला. टोटली इंग्लिशमध्ये झाला. आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली की जे ग्रॅज्युएट्स आहेत, जे पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ते फक्त डिग्री नावापुरतीच घेत आहेत. ते नवीन स्किल्स शिकत नाही आहे. AI बद्दल त्यांना माहीत नाही आहे. AI बद्दल नुसतंच नाव माहिती. AI कसं काम करतात, काय AI स्किल्स माहीत नाही आहेत, किंवा दुसऱ्या ज्या काही गरजेच्या स्किल्स आहेत ते माहीत नाही आहे. मेन म्हणजे ते म्हटलं की कम्युनिकेशन स्किल्स नाही आहे मुलांमध्ये. इंग्लिश बोलता येत नाही आहे. आता इंग्लिश, इफ यू वॉन्ट टू गो इन एज्युकेशनल सेक्टर और corporate sector, you have to be able to speak, you have to be able to communicate in English. So मी असं म्हणत नाही मी खूप चांगला आहे, मला खूप भारी येतं इंग्लिश बोलायला, असं नाही आहे. बट आय कॅन टॉक, आय कॅन कम्युनिकेट. बट तेच म्हणतो आहे मी की आपण स्वतःला इम्प्रूव्ह करत राहिलं पाहिजे. मेन म्हणजे कसं आहे माहिती आहे, आपल्याला माहीत असतं आपण कुठं कमी पडतो आहे, किंवा इतरही लोक सांगत असतात, तर त्यांच्याकडे आपण एक रागाने न बघता की मनापासून त्यांच्याकडून शिकण्याचा, ते नक्की काय बोलत आहेत, जर त्यांच्या बोलण्यात काही तथ्य असेल तर आपण स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मला सांगायचं होतं की AI जो आहे, ते असंही म्हटलं की AI जो आहे तो हेल्प करेल, तो पूर्णपणे जॉब नाही घेऊ शकत. म्हणजे त्याने तो ऑटोमेट करेल मान्य आहे, पण त्याला जो आउटपुट देणार आहे ते ॲनालाइज करायला, ते बरोबर आहे की नाही ते चेक करायला, ह्या सगळ्यांना माणूस ह्युमन टच पाहिजे. सो तो जॉब घेईन, पण तो जॉबचं स्वरूप बदलेल, ना की पूर्ण जॉबच संपवून टाकेल. पण त्यासाठी पण आपण तेवढं कॅपेबल बनलं पाहिजे की आपल्याला ते हाताळता आलं पाहिजे. AI इज अ टूल, असं समजून आपण, म्हणजे टूलच आहे तर तसं त्याप्रमाणे आपण ते आत्मसात केलं पाहिजे आणि आपल्याला सक्षम बनवलं पाहिजे आपण स्वतः. आणि बनू शकतो, असं पण नाही आहे काही. आणि माहिती आहे का, आपण बघा किती फंबल करतो आहे मी. आपण जर स्वतःला सुधारायचं ठरवलं तर आपण काय करू शकतो, आपण ज्या आधी चुका केलेल्या आहेत त्या चुका समजा आपण लिहून काढल्या, त्या चुका फक्त आपल्याला रिपीट नाही करायच्या. हीच गोष्ट लक्षात ठेवायची. काय गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या आधी चुका केलेल्या आहेत त्या पुन्हा करायच्या नाहीत. पुन्हा कधीच रिपीट नाही झाल्या पाहिजेत त्या चुका. आणि त्याचबरोबर आपण दुसऱ्यांच्या चुकांमधून पण शिकलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला, म्हणजे कसं असतं, आपण चूक करणार, मग आपल्याला अनुभव येणार, मग त्यातून आपण शिकणार, त्याच्यात ऑब्व्हियसली टाईम जाणार, ते तर आहेच. आत्तापर्यंत आपण जेवढ्या चुका केल्यात त्या शिकून, त्या समजून घेऊन त्या चुका परत होणार नाहीत ही आपण काळजी घेतली पाहिजे. त्यातून आपण शिकलं पाहिजे आणि दुसऱ्यांच्या चुकांमधून पण आपण शिकलं पाहिजे, जेणेकरून आपली प्रगती होत राहील. आणि सक्सेसचं मिनिंग कसं आहे माहिती आहे आपल्याला, आता सगळ्यांनाच वाटतं ऑब्व्हियसली पैसा पाहिजे. पैशाने 99.99% प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात, आय ॲग्री. पण सगळंच असं नाही की पैसा आला म्हणजे सगळंच आलं. पैसा आहे, खूप मस्त आहे, पैसा बेस्ट आहे, नो डाऊट. पण त्याचबरोबर आपली हेल्थ पण पाहिजे, चांगली हेल्थ पाहिजे. दुसरं आहे रिलेशनशिप चांगले पाहिजे. आपण सगळं कमावतो आहे ते कुणासाठी? आपल्यासाठी आणि आपल्या घरच्यांसाठी. सो ऑब्व्हियसली
रिलेशनशिप हेल्थ चांगली पाहिजे, रिलेशनशिप चांगली पाहिजे आणि आपण स्वतः पण ऑब्वियसली स्वतःवर प्रेम केलं पाहिजे आणि रोज एक एक पाऊल पुढं टाकत राहिलं पाहिजे आपल्या ध्येयाकडे. हार मानू नका. ऑब्वियसली खूप हे बोलणं खूप सोपं आहे, पण प्रत्यक्षात खूप अवघड आहे. आय नो, मला पण माहिती आहे. पण तरी पण आपण लढत राहायचं. आपण भ्यायचं नाही. ॲट अ टाइम्स भीती वाटते प्रत्येकाची. आता मी एका छोट्याशा शहरातून आलो होतो. आता ते मोठं शहर आहे, पण आता इथं पुण्यात आल्यावर इतकी गर्दी, इतकं